नागपूरची व्हिजिटमध्ये सकाळी मी माधव नेत्रालयमध्ये गेलो होतो. तिथे कन्स्ट्रक्शनच्या कामाची सुरुवात केली होती. नंतर रोजगार मेळावा संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये रोजगार मेळावा झाला. आता एक इंडस्ट्रियल मीट झाली. इंडस्ट्रियल मीटचे मागे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शनामध्ये आम्ही एक प्रमोट अँड प्रोटेक्ट ITI असं आपण लोकांचे बरोबर इंडस्ट्रीज हाऊसेस, इंडस्ट्रीज, NGOs यांच्याबरोबर करार करून आमची ITI त्याच्याबरोबर चालवायची यासाठी एक आम्ही स्कीम आणली आहे. GR काढला गेला आहे. त्याच्याबद्दल लोकांनी सर्व सांगायच्या, त्याने आमंत्रण करायचं हा मागच्या उद्देशी होता. आपली माहितीसाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आम्ही या सर्व ITIमध्ये 6 न्यू एज कोर्सेस सुरू करत आहे. त्याच्यासाठी पण आम्ही आमंत्रित केलं आहे की आम्ही करू, पण आमचे टीचर्सची कमी आहे तर टीचर्सचं पण आम्ही कोणी आमच्याबरोबर आले ते पण घेऊ. आम्ही एक ओपन फाईल म्हणून काम करत आहे. आम्ही काही लपवत नाही. आम्हाला माहिती आहे की ITIमध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट करायला हवा होता ते थोडा उशिराने सुरू झाला आहे. पण आता ते अजून उशीर करायचा नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजीने आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं आहे की ते मुलं-मुली तिथे पटतं शिकता. त्याने एक वेळा ITI झाली तर नंतर काय कोर्स करायचा नाही. तिथे त्याने इतकं मजबूत झाला पाहिजे की ते आपले स्वरोजगार किंवा नोकरी कुठेही करू शकता. याप्रमाणे आम्ही ITIचे आधुनिकीकरण आणि मॉडर्न इम्प्रूव्हमेंट ते सर्व एकत्र घेतलं आहे. आपला सहयोग याबद्दल पाहिजे. धन्यवाद.